ब्रेन स्ट्रोक ऍक्च्युली जर आपण बघायला गेलो तर एक सडनली आपला रक्त पुरवठा जर ब्रेनला खंडित झाला तर ब्रेन स्ट्रोक निर्माण होऊ शकतो. आता ब्रेनच्या प्रत्येक एरियाचं काम वाटलं गेलेलं आहे. तर ब्रेनचे काही एरियाचं काम असतं आपली ताकदला कंट्रोल करणं, काहीचं असतं बॅलन्सला कंट्रोल करणं, काहीचं असतं विजनला कंट्रोल करणं, काहीचं असतं आपलं ऐकण्याच्या क्षमतेला कंट्रोल करणं, काहीचं इंटेलिजन्स आपण म्हणतो मेमरी, या सगळ्यांना. तर ब्रेनच्या कुठल्या पार्टमध्ये जो रक्तपुरवठा खंडित होतोय त्याप्रमाणे ते ब्रेन स्ट्रोकचे लक्षणं येऊ शकतात. पण ब्रेन स्ट्रोक हा जेव्हा पण आपण म्हणतो तेव्हा ब्रेनच्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये अचानकपणे खंडित होणारा रक्तपुरवठा. आता तो मेनली तर दोन कारणांमुळे होऊ शकतो. एक तर जर तिकडे रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी आहे तीच जर ब्लॉक झाली तर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, किंवा जर ती रक्तवाहिनी फुटली काही कारणामुळे आणि रक्तस्राव झाला तर पुढे रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक हा होऊ शकतो. ब्रेन स्ट्रोकच्या आपली जी माहिती आहे ते पसरवण्यासाठी, अवेअरनेस फैलवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर बरेचसे सिमटम्स असू शकतात एक ब्रेन स्ट्रोकचे. पण लक्षात ठेवण्यासाठी एक सोपं एक आपल्याकडे एक अॅक्रोनिम आहे ज्याचं नाव आहे बी फास्ट, BEFAST. तर हे लक्षात ठेवणं फार सोपं आहे. बी वरनं जर अचानकपणे कोणाला बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो, अचानकपणे तोल जायला लागतं, एकच साईडला तोल जायला लागतोय, अचानकपणे गरगरणारी चक्कर येऊन पडेल असं पेशंटला वाटायला लागलं, तर हा ब्रेन स्ट्रोकचा सिम्पटम असू शकतो. सेकंड लेटर ई आहे. ई वरनं सडनली आय सायन्स किंवा सिम्पटम, जसं म्हणजे अचानकपणे जर कोणाची दृष्टी पूर्णपणे गेली, पेन न होता अचानक दृष्टी गेली, किंवा अचानकपणे डबल दिसणं, अचानकपणे भुरकट दिसायला लागलं, तर या पेशंटला ब्रेन स्ट्रोक असण्याचं लक्षण असू शकतं. थर्ड लेटर आहे एफ. एफ वरनं फेस, म्हणजे जर अचानकपणे कोणाचा चेहरा एका साईडला खेचला गेला, किंवा आपण जे म्हणतो चेहऱ्याचा वाकडेपणा येणं, तर एसिमेट्री वाटणं दोन्ही साईडच्या चेहऱ्यामध्ये, तर अचानकपणे फेसचा काही प्रॉब्लेम होतोय तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. नेक्स्ट लेटर आहे ए. ए म्हणजे आर्म, म्हणजे अचानकपणे जर कोणाच्या एका साईडला कमजोरी यायला लागली, म्हणजे एका साईडच्या हातापायामध्ये कमजोरी यायला लागली, एका साईडच्या हातापायामध्ये जडपणा यायला लागला, एका साईडच्या हातापायामध्ये सुन्नपणा यायला लागला, किंवा फक्त एकाच हातामध्ये जरी सुन्नपणा यायला लागला, किंवा फक्त दोन्ही पायांमध्ये जरी सुन्नपणा यायला लागला, किंवा जड व्हायला लागलं, चालण्याची प्रॉब्लेम यायला लागले, तर मग हा ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. नेक्स्ट लेटर आहे एस. एस वरनं स्पीच. तर सर्वात इम्पॉर्टंट, अचानकपणे जर कोणाची बोलण्याची क्षमता गेली, म्हणजे बोलताच येत नाही किंवा क्लिअरली बोलता येत नाही, त्याचा आवाज आपल्याला कळत नाहीये, ज्याला आपण म्हणतो स्लर्ड स्पीच, किंवा एकदमच जर कोणाला असं होतंय की काही विनासंबंधाचं बोलणं होतंय, तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. एस वरनं आपल्याला एक अजून एक लक्षात ठेवायचं आहे स्वॉलोईंग, म्हणजे अचानकपणे जर कोणाला गिळण्याचा त्रास व्हायला लागला, अचानकच जर त्यांना पाणी पिताना किंवा खाताना ठसका लागायला लागला नाही, किंवा त्यासोबत आवाजही बदललेला आहे, तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. आणि लास्ट लेटर याच्यात आहे टी. बी पास मधला टी. तर टी हे टाइमसाठी आहे, कारण टाइम खूपच जास्त इम्पॉर्टंट असतो ब्रेन स्ट्रोकचे लक्षणं ओळखण्यामध्ये. कारण प्रत्येक एक साधारणतः प्रत्येका एका मिनिटाला जोपर्यंत त्या पेशंटला ट्रीटमेंट मिळत नाहीये, जवळजवळ 19 ते 20 लाख न्यूरॉन्स, आपले ब्रेनचे जे बेसिक सेल्स असतात न्यूरॉन्स, ते जवळजवळ प्रत्येका मिनिटाला 19 ते 20 लाख न्यूरॉन्स नष्ट व्हायला लागतात जर त्या पेशंटला आपण ट्रीटमेंट नाही दिली तर, अक्यूट ब्रेन स्ट्रोक असलेल्या पेशंटला. म्हणून ही लक्षणं ओळखणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कोणाला ह्या लक्षणांपैकी काही लक्षणं अचानकपणे आलेली आढळली तर त्यांना ब्रेन स्ट्रोक असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंटसाठी पुढचे स्टेप्स घेणं गरजेचं आहे. तर जसं आपण मगाशी बोललो तसं ब्रेन स्ट्रोक हे मेनली रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होतं. तर ह्याचे कारण म्हणजे तसं ब्रॉडली आम्ही त्याला दोन गोष्टींमध्ये डिवाइड करतो. एक असतं इस्केमिक स्ट्रोक, म्हणजे काय असतं, जर ती रक्तवाहिनी जी त्या ब्रेनच्या त्या एरियाला रक्तपुरवठा करणारी आहे त्याच्यात जर ब्लॉकेज झालं, त्याच्यात जर अडथळा आला तर पुढे रक्तपुरवठा होत नाही, त्याला आम्ही म्हणतो इस्केमिक स्ट्रोक. जवळजवळ 75 ते 80% ब्रेन स्ट्रोक्स त्यामुळे होतात. जवळजवळ 15 ते 20% स्ट्रोक्स असतात ज्याच्यात जर ती रक्तवाहिनीच फुटली, ज्याला आपण म्हणतो ब्रेन हॅमरेज किंवा रक्तस्त्राव, बीपी वाढल्याने असो, किंवा ती रक्तवाहिनी नाजूक असल्यामुळे असो, किंवा त्या रक्तवाहिन्यामध्ये कधी कधी पाऊच बनलेला असतो ते फुटल्यामुळे असो,
पण त्या स्ट्रोकला आपण म्हणतो हेमरेजिक स्ट्रोक किंवा ब्रेन हेमरेज. तर ह्या दोन्ही ह्याच्यात बेसिकली आपल्याला रक्तपुरवठा खंडित होतो, त्यामुळे होतो स्ट्रोक. आता ह्याची कारणं जर का आपण बऱ्याच वेळेला जर बघितलं तर काही रिस्क फॅक्टर्स असतात आपल्या बॉडीतले किंवा आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड. त्या रिस्क फॅक्टर्समुळे ही स्ट्रोक होण्याची शक्यता असते. काही वेळेला आपल्या ब्लडमध्ये काही घटक असतात जे जास्त जमा व्हायला लागले, ते रक्ताला घट्ट करून स्ट्रोक होण्याची रिस्क वाढवायला लागतं. जसं कोलेस्ट्रॉल असो किंवा काही होमोसिस्टिन नावाचा एक पदार्थ असतो, ते वाढल्यामुळेही ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क राहते. आणि बाकीचे कॉजेस जे आपण म्हणू शकतो की समजा रक्तवाहिन्यांची घडणच प्रॉपर नसेल तरी ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क वाढत राहते. फक्त मोठ्यांमध्ये किंवा एल्डरली मध्ये होतं असं नाही. इनफॅक्ट ब्रेन स्ट्रोक हे कुठल्याही वयात होऊ शकतं. म्हणजे अगदी आम्ही लहान इन्फंट जे म्हणतो, न्यूली बॉर्न बेबीज पासून ते एल्डरली सगळ्यांमध्ये होण्याचा चान्स असतो ब्रेन स्ट्रोक. पण ऑफकोर्स सर्वात कॉमन असतं एल्डरली मध्ये, सिनियर सिटीजन्स मध्ये आपण कॉमनली बघतो. कारण रिस्क फॅक्टर्स जे असतात त्याच्यात एज हे फार महत्वाचं रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे वाढत्या वयाने स्ट्रोक होण्याची रिस्क वाढायला लागते. सो डेफिनेटली हे एल्डरली मध्ये सर्वात जास्त कॉमन आहे, पण फक्त एल्डरली मध्ये होतं असं नाही, कुठल्याही वयात होऊ शकतं. इनफॅक्ट आपण मागच्या काही वर्षात यंग स्ट्रोक्स फार बघायला लागले आहोत. तर आम्ही म्हणजे जसं याचं एक्झॅक्ट रिलेशन सापडलेलं नाही, बरीच रिसर्च चालू आहे की हे कोविड नंतर बघितलं जात आहे का, किंवा कोविड वॅक्सिन रिलेटेड बघितलं जात आहे का, किंवा आजकालच्या होणाऱ्या स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे जो यंग अँड मिडल एज ग्रुप जो आहे पॉप्युलेशनचा, त्यांना फार स्ट्रेसफुल लाईफ जगावी लागते ऍज कम्पेअर्ड टू आताचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी जी जगली होती त्या एजमध्ये. सो आपण या एज ग्रुपमध्ये आजकाल खूप जास्त कॉमनली स्ट्रोक्स बघायला लागलेले, त्यांना आम्ही म्हणतो स्ट्रोक इन यंग्स. आणि काही वेळेला पिडियाट्रिक एज ग्रुप म्हणजे लहान मुलांमध्येही स्ट्रोक होऊ शकतात, पण त्याची फार स्पेसिफिक कारणं असतात. आणि ते जसं मी म्हटलं तसं कधी कधी रक्तवाहिन्यांच्या घडण रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात किंवा रक्तवाहिन्यांमधल्या इन्फ्लेमेशन रिलेटेड वॅस्क्युलायटिस आम्ही म्हणतो त्याच्या रिलेटेड स्ट्रोक्स असतात. पण हो, स्ट्रोक कुठल्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतो, पण कॉमन एल्डरली. बी फास्ट, वी हॅव टू बी फास्ट. तर त्या बी फास्ट या अक्रॉनिमने आपण त्यांचे चिन्ह ओळखणार आहोत किंवा त्यांना स्ट्रोक असण्याची शक्यता जास्त आहे हे सिमटम्स वरनं आपण पुढे त्यांना गाईड करणार आहोत. तर ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे वेळ. कारण इमर्जन्सी ट्रीटमेंट बेड साईड किंवा तुमच्या समोर जर कोणाला होत असेल तर ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त काही तेव्हा देता येण्यासारखं नसतं. कारण इनफॅक्ट जसं मी म्हटलं तसं 80% स्ट्रोक्स आहेत ते ब्लॉकेजेसमुळे असतात. तर ब्लड थिनर्स बऱ्याचदा असा विचार येतो की मग आपण ब्लड थिनर्स देऊन मग हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो का. पण जर का त्या पेशंटला होणारा स्ट्रोक तो उरलेल्या 20% म्हणजे ब्रेन हेमरेज रिलेटेड असेल तर ब्लड थिनर्स देणं इनफॅक्ट त्या स्ट्रोकला जास्त वाढवू शकतं किंवा पेशंटसाठी धोकादायक असू शकतं. म्हणून आयडियली आम्ही कुठलीच त्यावेळेला ब्लड थिनर देणं हे ऍडवाइस करत नाही. तर सर्वात इम्पॉर्टंट असतं एकतर आयडेंटिफाय करणं की हे स्ट्रोकचं सिम्पटम असू शकतं आणि लगेच लगेच त्या पेशंटला जवळच्या जवळ एका स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. सर्वात पहिले आपल्याला सीटी स्कॅन पण इनफ असतो दोन्ही स्ट्रोक्स मध्ये डिफरन्शिएट करायला की ब्रेन मध्ये हेमरेज आहे का की ब्रेन मध्ये क्लॉट आहे का. आता तर ब्रेन मधला जो क्लॉट आहे जो आपण म्हणतो तो अडथळ्यामुळे होणाऱ्या ब्लॉकेजमुळे होणारा ब्रेन स्ट्रोक असतो तो सिटी स्कॅन मध्ये कधी कधी 24 तास दिसत नाही. पण ब्रेन मध्ये जर रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झालेला स्ट्रोक आहे तर तो इमिजिएटली सिटी स्कॅनवर दिसतो आणि जर तो दिसला तर त्याची ट्रीटमेंट टोटली वेगळी आहे. तर सर्वात पहिले आपल्याला सीटी स्कॅन करून घेणं पेशंटचं गरजेचं असतं. अशा अवस्थेत जर का तुमच्या जवळ जर कोणाला तुम्हाला स्ट्रोक सिमटम दिसलं तर त्यावेळेला त्यांचं बीपी चेक करणं, त्यांचं शुगर चेक करणं सर्वात पहिले फार इम्पॉर्टंट असतं. कारण कधी कधी स्ट्रोक मिमिक्स आम्ही म्हणतो म्हणजे लो झालेली शुगर, खूपच लो झालेली शुगर स्ट्रोक सिमटम्स सारखी दिसू शकते आणि इनफॅक्ट त्या पेशंटला फक्त साखर दिल्याने सिमटम्स इम्प्रूव्ह होऊ शकतात. जर तो पेशंट तिकडे पहिल्या 4.5 तासात पोहोचला आणि 4.5 तासात जर आपल्याला कळलं की ब्लॉकेजवाला स्ट्रोक आहे तर आपल्याकडे क्लॉट बस्टर्स म्हणजे एकदम स्ट्रॉंग ब्लड थिनर्स चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे आपण त्या पेशंटला देऊ फर्दर प्रोग्रेशन स्ट्रोकचा थांबवू शकतो किंवा इव्हन रिव्हर्सही करू शकतो सिमटम्सला. पण हे फार स्पेसिफिक कॅन्डिडेट्स मध्ये दिलं जातात म्हणजे सगळ्यांमध्ये हे देऊ नाही शकत. का 4.5 तास? कारण जर त्याच्या पुढे जर ते क्लॉट बस्टर दिले गेले
तर इनफॅक्ट ते हानिकारक ठरू शकतात, म्हणजे ते ब्लिडिंग करू शकतात ब्रेनमध्ये, म्हणून ते फक्त पहिल्या 4.5 तासातच सेफली देऊ शकतात. काही वेळेला पहिल्या 6 तासात आपण, जसं आपण हार्टची अँजिओग्राफी करतो तसं ब्रेनची अँजिओग्राफी करून ज्या रक्तवाहिनीमध्ये तो ब्लॉकेज आहे त्या क्लॉटला खेचून काढण्याचाही प्रयत्न करू शकतो, ज्याला आम्ही म्हणतो मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी. ही प्रोसिजरही आपण 6 तास किंवा काही स्पेसिफिक स्ट्रोक्स मध्ये इव्हन 24 तासापर्यंत करू शकतो. म्हणून सर्वात इम्पॉर्टंट फर्स्ट एड हे लक्षात ठेवणं आहे की या पेशंटला लवकरात लवकर स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. जर पेशंट या कालावधीत पोहोचतो, 4.5 तास म्हणा, 6 तास म्हणा थ्रॉम्बेक्टोमीसाठी, किंवा ऍट टाइम्स कधी कधी 24 तास म्हणा, थ्रॉम्बेक्टोमी म्हणजे अँजिओग्राफी करून तो क्लॉट सकआउट करणं, तर ते सर्वात इम्पॉर्टंट पहिली प्रायमरी ट्रीटमेंट असते. समजा पेशंट या कालावधीच्या पुढे पोहोचतो, असं नाही की आपल्याकडे ट्रीटमेंट नाहीये. जर का तो ब्लॉकेजवाला स्ट्रोक आहे तर आपल्याला ब्लड थिनर्स सुरू करावं लागतात. स्ट्रॉंग क्लॉट बस्टर्स नसून साधे ब्लड थिनरचे इंजेक्शन आणि टॅबलेट्स हे दोन्ही सुरू करावे लागतात. जर का ब्रेन हॅमरेज आहे तर मग बऱ्याचदा सर्जरी करून तो जो जमा झालेला ब्लड क्लॉट आहे तो बाहेर काढणं, हे पण ऑप्शन्स असतात. आता ब्लड थिनर्सचे जे टॅबलेट्स आहेत, जे एका कोणाला ब्लॉकेजवाला झालेला जर ब्रेन स्ट्रोक असेल तर त्या पेशंटला ते आयुष्यभर चालतात, त्याच्या पुढे आयुष्यभर. कारण तीच मेन ट्रीटमेंट आहे. तर ब्लड थिनर्सने जो फ्रेश पार्ट आहे क्लॉटचा तो आपण डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, पण जर तो 24 तासाच्या पुढे निघून गेलेला असेल तर आता दिलेल्या ब्लड थिनर्सने तो क्लॉट पूर्णपणे डिझॉल्व्ह नाही होणार. जो झालेला ब्रेनला डॅमेज आहे तो कदाचित काही ना काहीतरी रेसिड्युअल डेफिसिट सोडेल, पण ब्लड थिनर देण्यामागचं मेन आपलं गोल असतो की पुन्हा स्ट्रोक होण्याची रिस्क कमी करणं. कारण ज्या पेशंटला एकदा स्ट्रोक झाला त्याला, त्या पेशंटला पूर्ण आयुष्यभर रिस्क राहते की रिपीट स्ट्रोक होऊ शकतो. तर जसं एक एक साधारण उदाहरण मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की समजा कोणाची जर स्किन गेली तर स्किन नवीन येऊ शकते. बऱ्याचदा कोणाला जर फ्रॅक्चर झालं तर हार्डही नवीन येतं. पण अनफॉर्च्युनेटली ब्रेनचा एकही सेल नवीन येत नाही. सो ब्रेन म्हणजे जो झालेला डॅमेज असतो तो या फर्स्ट काही तासांमध्ये जर आपण रिव्हर्स नाही करू शकतो तर त्याच्या पुढे तो झालेला डॅमेज असतो हा जनरली परमनंट डॅमेज असतो. पण ब्रेनची एक खासियत आहे की जो उरलेला ब्रेन आहे ना तो या डॅमेज पार्टची कामं शिकू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल देणं झालं की तुमच्या ऑफिसमध्ये जर एक माणूस जर सुट्टीवर गेला तर ऑफिस कधी बंद पडत नाही. बाकीचे लोक त्याचं काम करून ऑफिस चालू ठेवतात, पण बाकीच्या लोकांना त्यांचं ते काम रोजचं नव्हतं म्हणून त्याची कामं शिकायला काहीतरी ट्रेनिंग लागतं. तर तसं या उरलेल्या ब्रेनला त्या डॅमेज पार्टची कामं शिकण्यासाठी ट्रेनिंग लागणार. ही ट्रेनिंग म्हणजे फिजिओथेरपी. तर फिजिओथेरपी हे फारच इम्पॉर्टंट ट्रीटमेंटचा पार्ट होतो ब्रेन स्ट्रोकच्या पेशंट्सचा. कारण त्याच्यात आपण उरलेल्या ब्रेनला ट्रेनिंग देतो जो डॅमेज झालेला पार्ट आहे त्याची कामं शिकण्यासाठी. सो फिजिओथेरपी ब्रेन स्ट्रोकच्या पेशंट्सला कधी कधी पहिले सुरुवातीचे 3 ते 6 महिने चालू राहते. आणि इनफॅक्ट मी तर ऍडवाइस करतो की जे शिकलेले एक्सरसाइजेस आहेत ते पेशंटने आयुष्यभर जरी चालू ठेवले तरी ते फायद्याचेच राहतात. जी ताकदीमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे ती फक्त आणि फक्त फिजिओथेरपीनेच पुढे जाऊन इम्प्रुव्हमेंट होते. फिजिओथेरपीचे बरेचसे टाईप्स असतात, त्याला आम्ही म्हणतो न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन किंवा पोस्ट स्ट्रोक रिहॅबिलिटेशन. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टींची थेरपी असते, म्हणजे नॉट जस्ट ताकदीसाठी एक्सरसाइजेस. कोणाला स्पीचचा प्रॉब्लेम असेल तर स्पीच थेरपी असते, कोणाला स्वॉलोइंगचा प्रॉब्लेम राहिलेला असेल तर त्यांना स्वॉलोइंगची वेगळी थेरपी असते. त्याच्या पुढे जाऊन वोकेशनल थेरपी असते, म्हणजे पेशंट जो काम करत होता त्या कामाला पुन्हा कसा रिजॉईन करेल, कधी रिजॉईन करेल, त्यासाठी त्याला जो सपोर्ट लागणारा जी थेरपी आहे ती असते फिजिओथेरपी. काही वेळेला अशा वेळेला पेशंट्स फार निगेटिव्ह विचार करतात की मी तर याच्या पुढे बरा होणार नाही, बरी होणार नाही. तर त्यावेळेला आम्हाला कधी कधी सायकोलॉजिकल थेरपी पण द्यावी लागते टू मोटिवेट द पेशंट, त्यांचं मोराल वर आणण्यासाठी बऱ्याचशा टाईपचे सायकोलॉजिकल थेरपी पण आम्हाला द्यावी लागते. सो इट इज मेनली अ रिहॅबिलिटेशन, नॉट जस्ट फिजिओथेरपी, जे अशा पेशंट्सचा फार इम्पॉर्टंट असतं. तो फक्त टॅबलेट्स नाहीये, न्यूरो रिहॅबिलिटेशन ही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि थर्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट असते रिस्क फॅक्टर्स. ज्या रिस्क फॅक्टर्समुळे हा स्ट्रोक झाला असेल त्याची ही ट्रीटमेंट खूप चांगली व्हायला पाहिजे. तर रिस्क फॅक्टर्स म्हणजे कसे, काही असतात मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, काही असतात नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबल म्हणजे कसा, आता वयाला आपण मॉडिफाय नाही करू शकत, वय तर वाढणार जायचं शकतं, तर जसं वय वाढणार रिपीट स्ट्रोक होण्याची रिस्क राहणार. काही वेळेला जेनेटिक हिस्ट्री असते, फॅमिली हिस्ट्री असते स्ट्रोकची, तर ती काय आपण मॉडिफाय नाही करू शकत. पण जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावर काम करणं आणि त्याची ही ट्रीटमेंट सोबत सुरू ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे कसं, डायबिटीज, जर कोणाला डायबिटीस आहे तर त्यांची शुगर खूप चांगली याच्या पुढे कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. कोणाला बीपीचा त्रास आहे तर त्यांचं आयुष्यभर बीपीच्या औषधं चालू राहणार, बीपी खूप चांगल्यापणे कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कोणाला ओबेसिटी आहे
तर मग त्यांना वेट लॉससाठी डाएटचे काही ऍडवाइसेस आपल्याला देऊन डाएट चांगलं ठेवावं लागणार आहे. वेट लॉससाठी रेग्युलर एक्सरसाइजेससाठी त्यांना मोटिवेट करावं लागणार आहे. ही पण एक ट्रीटमेंट चालू राहणार आहे. बरेचसे बाकीचे रिस्क फॅक्टर्स असतात जे ऍडिक्शन रिलेटेड असतात. म्हणजे जर पेशंट क्रोनिक स्मोकर आहे तर त्यांना त्याच्यासाठी थेरपी देऊन स्मोकिंगचं डिॲडिक्शन करणं, किंवा अल्कोहोलिक आहे तर त्यांना अल्कोहोलचं डिॲडिक्शन केलं, किंवा अजून कुठल्या नशा करण्याची सवय आहे तर त्या डिॲडिक्शन कडे त्यांना हे करणं. तंबाखू असतो, पान मसाला असतो, गुटखा असतो, मशेरीचं यूज असतं, हे आपण फार कॉमनली बघतो. तर या सगळ्या गोष्टींचे डी ऍडिक्शन करण्यासाठी ट्रीटमेंट चालू राहते, तर ती पण एक ब्रेन स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्येच आपण काउंट करतो. तर ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे पोस्ट स्ट्रोक केअर मध्ये इट इज नॉट जस्ट मेडिसिन्स देणं किंवा मेडिसिन्स वेळेवर देणं. हे तर सर्वात पहिली गोष्ट आहे. ते आपल्याला एक रिलेटिव्ह कडनं अपेक्षित आहे की ही केअर तर पेशंटची व्हायला पाहिजे. पण तेवढंच नसून पेशंटसाठी रेग्युलर आणि चांगली फिजिओथेरपी होत राहणं हे पण एक स्ट्रोक केअर मध्ये फार इम्पॉर्टंट पार्ट असतं. एवढंच नाही तर पेशंटच्या नॉट जस्ट न्यूरोलॉजिकल हेल्थ किंवा नॉट जस्ट फिजिकल हेल्थ पण मेंटल हेल्थ कडे पण लक्ष देणं, त्यांना मोटिवेट करत राहणं, त्यांना समजवत राहणं की नाही आपण इम्प्रुव्हमेंट कडे वळतो आहोत आणि इम्प्रुव्हमेंट होत राहील, आपल्याला पेशन्स लागणार आहे. कारण ह्याच्यात एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ब्रेनमध्ये होणारा प्रॉब्लेम हा झटकन होतो, म्हणजे अगदी अचानक सडनली होतो विदिन फ्यू मिनिट्स. पण ब्रेनची जी रिकव्हरी असते ती वीक्स किंवा मंथ्स किंवा इव्हन इयर्स पर्यंत चालू राहते. तर ती रिकव्हरी बऱ्याचदा कसं असतं, एक आम्ही एक्सप्लेन करतो की सुरुवातीला फार फास्ट रिकव्हरी होते, मग एक प्लॅटू स्टेज येतो म्हणजे ज्याच्यात काही वीक्स बिलकुल इम्प्रुव्हमेंट दिसत नाही, पेशंट त्याच लेवलला असतो. बरेचसे पेशंट्सना या लेवलला फिजिओथेरपी सोडतात, मेंटली खचून जातात, पुढे इम्प्रुव्हमेंटचे चान्सेस नाहीयेत असं विचार करून सगळ्या ट्रीटमेंटही सोडून देतात, किंवा काही वेगळ्या टाईपच्या जे फायदा करणार नाहीयेत त्या ट्रीटमेंट लाईन्सकडे वळायला लागतात. तर अशा वेळेला फार इम्पॉर्टंट आहे की पेशंट्सला आणि रिलेटिव्हला पेशन्स ठेवणं, की नाही आपल्याला जे आहे ते ट्रीटमेंट चालू ठेवणं, फिजिओथेरपी चालू ठेवणं. कारण काही वेळेस त्या प्लॅटूनंतर पुन्हा इम्प्रुव्हमेंटचा स्कोप यायला लागतो. तो कन्सिस्टंट, कंटिन्युअस आणि रेग्युलर ट्रीटमेंट आणि सपोर्टिव्ह केअर पेशंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर अशा पेशंट्सला सपोर्टिव्ह केअर म्हणजे काय, तर बऱ्याचदा जर त्यांना चालता येत नसेल तर त्यांना व्हीलचेअरची सुविधा ठेवणं, किंवा पुढे जाऊन वॉकरची सुविधा ठेवणं, किंवा पुढे जाऊन काठीची सुविधा ठेवणं. बऱ्याचदा या पेशंटचा जर मोठा स्ट्रोक झालेला असेल तर ते बेडवर राहतं, बेड बाउंड राहतं. तर बेड सोर्स न होण्यासाठी दर 2-2 तासांनी त्यांचे पोझिशन चेंज करणं. बेडवर असलेल्या पेशंटमध्ये सारखं सारखं युरिन इन्फेक्शन होऊ शकतं, तर त्यासाठी युरिन ब्लॅडर बॉवेलची चांगली काळजी घेणं. या पेशंट्समध्ये बऱ्याचदा इकडे गिळण्याचे मसल्स वीक असल्यामुळे अन्न नलिकेत न जाता श्वास नलिकेत जाऊन चेस्ट इन्फेक्शन रिपीटेडली होत राहतं. तर त्याची काळजी घेणं, किंवा कधी कधी आपल्याला एक ट्यूब असते, राईस ट्यूब आम्ही म्हणतो त्याला, की नाकातून ती ट्यूब डायरेक्ट पोटात गेली असेल त्याच्यातून जेवण देऊन त्याची काळजी घेणं, की ऍटलीस्ट न्यूट्रिशन पेशंटला बरोबर जाते की नाही. जरी तोंडाने गिळता येत नसेल तरी ते आपण नळीने जे उरलेले प्रोटीन पावडर्स आहेत, जेवणाचे पदार्थ आहेत ते त्यांना आपण ग्राइंड करून त्या नळीतून देण्याचा प्रयत्न करून न्यूट्रिशन मेंटेन करणं, ही पण एक पोस्ट स्ट्रोक केअर मध्ये फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तसं बघायला गेलो तर वी कॅनॉट 100% प्रिव्हेंट अ स्ट्रोक. कारण स्ट्रोक होण्याची जसं आपण डिस्कस केलं तशी बरीचशी कारणं आहेत, आणि त्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे की रिस्क फॅक्टर्स ज्याच्यामुळे हा स्ट्रोक होऊ शकतो ते पण बरेचसे रिस्क फॅक्टर्स आहेत. तर जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकत. जर कोणाला फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, जर कोणाला काही ऑलरेडी म्हणजे आपण म्हणतो जेनेटिक टेंडन्सी असते, काही ब्लड मधले घटक असतात, ते वाढल्यामुळे रक्त घट्ट होण्याची टेंडन्सी राहते आयुष्यभर. वय आहे, हे या सगळ्या नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असताना आपण 100% स्ट्रोक प्रिव्हेंट करू शकू असं नाही म्हणता येणार. पण हा जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण पूर्णपणे जेवढ्या आपल्या हातात आहे तेवढे मॅनेज चांगलंपणे जर केलं तर आपण बऱ्याचशे रिस्क कमी करून प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर कसं आहे, तर आपल्याला एक तर खूप चांगली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. डाएटवर खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. डीप फ्राईड तळलेलं खाणं, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जर मेजॉरिटी असेल तर ते कमी करून प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणं, भाजीचं प्रमाण वाढवणं, रोज सॅलड जेवणात असणं, रोज एक फ्रूट असणं, म्हणजे बाकीचे जे न्यूट्रियंट्स आहेत, जे विटामिन्स आहेत, एलिमेंट्स आहेत, हे एक बॅलन्स डाएटच्या फॉर्ममध्ये आपल्या रोजच्या जेवणात असणं फार गरजेचं आहे. ऍडिक्शन्स पूर्णपणे बंद करणं जर कोणाला असेल तर, किंवा नसेल तर उत्तम, पण कधीच ऍडिक्शन कडे न वळणं
हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग ते अगदी साध्यात साधं मशेरी यूज करण्यापासून ते तंबाखू, पान, गुटखा, पान मसाला, सिगरेट, बिडी, दारू, गांजा किंवा असे असणारे बरेचसे अजून ड्रग्ज, या सगळ्या ऍडिक्शन्स मध्ये स्ट्रोक होण्याची रिस्क असते. तर प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले तर की ऍडिक्शन पासून कम्प्लिटली दूर राहणं हे आपल्या हातात आहे. प्लस एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं. तर त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइजेस हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. योगा जर कोणी रेग्युलर बेसिसवर केलं, प्राणायाम जर कोणी रेग्युलर बेसिसवर चालू ठेवलं, तर हे होणाऱ्या स्ट्रोकची जी रिस्क आहे ती आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. बाकीचे कोमॉर्बिडिटीज जसे कोणाला हार्ट, किडनी, लिव्हरचा इश्यू असेल, ती औषधं जर व्यवस्थितपणे रेग्युलर प्रमाणे चालू ठेवली, त्या डॉक्टरांबरोबर तुम्ही रेग्युलर फॉलोअप मध्ये राहिले आणि त्या ऑर्गन्सची हेल्थ जर तुम्ही चांगली ठेवली, तर इव्हेंच्युअली आपण ब्रेन स्ट्रोक होण्यापासून प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न पूर्ण चांगल्यापणे करू शकतो.